बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा कोर्टाचे ताशेरे. न्यायव्यवस्थेची थट्टा सुरू असल्याची टीका. गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायलाच हवा, कोर्टाचे निर्देश. कोस्टल रोडचा एक मार्ग 15 सप्टेंबरपासून खुला करण्याच्या हालचाली. सूत्रांची साम टीव्हीला माहिती. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे मार्ग खुला होणार. फरार शिल्पकार वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेला नाही ना. संजय राऊतांनी माहितीला केलं लक्ष. महाराजांचा अपमान करणारे भाजपमध्ये असल्याचाही दावा. आदित्य ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. नांदेड, कळमनुरी आणि परभणीतल्या भागांचा आढावा घेणार. विधानसभेत उदय सामंत हे कमळाचे उमेदवार असतील. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा मोठा दावा. तर उदय सामंत हे कुणाचेच होऊ शकणार नाहीत असाही घणाघात. देवेंद्र फडणवीस सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघू देत नाहीयेत. मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा. शरद पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटींची मदत पवारांकडून जाहीर. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नितेश कुमारकडून सुवर्ण पदकाची कमाई. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी. 18,000 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करणार. मुंबई ते इंदूर प्रवास आणखी जलद होणार. संभाजीनगरमधील नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात. 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू. 6 दिवसांपासून घालत होता धुमाकूळ.